नमस्कार मंडळी, कशा आहेत तुम्ही सर्व? मजेत ना? सो मजेतच राहा. आणि आता वाजलेले 12 आणि आता मी रेडी वगैरे झालेली आहे छान आणि निघालेलो आहे बाहेर जायला. तर बाहेर कुठे जात आहे तुम्हाला व्हिडिओ सगळ्यामध्ये कळेलच, तर आता व्हिडिओ शो करणार की बघा. आणि आता 70 ते 80 किलोमीटर डिस्टन्स आहे आणि एवढं आम्हाला जायचं आहे. तर कितीला पोचतो हे माहिती नाही, पण बघू. तर चला मग मला दाखवतेच मी कशासाठी चाललो आहे आणि काय आहे. इथे आम्ही रोडने निघालो तेव्हा रोडच्या साईडनी छान अशी पहाडी दिसत होती आणि पहाडी छान हिरवं कंच झाली होती. तर इथे व्हिडिओमध्ये कवर नाही करू शकले ते, पण असं प्रत्यक्षात पाहिलं तर छान वाटत होतं. तर खूप सुंदर दिसत होते. गाईज आम्ही आलेलो आहे बारशाला. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की मी बाहेर चालली आहे. तर मी बारशाला आली आहे आणि इथे अजून काहीच तयारी व्हायचीच आहे. बारशाला सुरुवात व्हायची आहे. तर ते फक्त तयारी सुरू आहे आणि आता मी रांगोळी वगैरे काढून घेते आणि मी तुम्हाला दाखवते इथलं. तर हे आहे दत्त मंदिर आणि दत्त मंदिराच्याच परिसरामध्ये हा हॉल आहे. तर हा लग्नाला, बारशाकरता, आणखी इतर कामाकरता हा हॉल किरायाने दिला जाते. तर हाच बारशाकरता रेंटवर घेतलेला आहे. आणि इथे मंदिर आहे, पण आता मंदिर दाखवू शकत नाही कारण की दुपारी मंदिर बंद असते आणि 5च्या नंतर ते मंदिर ओपन होते. तर आता फक्त हा हॉल आहे. तर इथे अजून काहीच म्हणजे झालेलं नाही, डेकोरेट काही झाले नाही आणि डेकोरेट करणारसुद्धा नाही आहे जास्त, कारण की डॉक्टरांनी मनाई केली आहे की बलूनचं डेकोरेशन वगैरे जास्त करू नका, त्यामुळे बाळाला त्रास होते, म्हणून ती करणार नाही आहे. रांगोळी वगैरे झाली आणि कशी वाटते ही बघा. आमची रांगोळी वगैरे झाली, कशी वाटली नक्की सांगा. आता रेडी फ्रेश वगैरे होतो आणि नंतर कार्यक्रमाला सुरुवात करू. तर चला अच्छा, तिथे असं ठेवून दे साईडनी. इथे टोच फक्त साईडने टोच साईडने दे. इकडे वरती साईडने लाव. हो येते ना. हे घे बिट्टू, बस राहू दे. इथे उभी राहायची ना. तर इथे आहे माझ्या भावाच्या मुलाचं, म्हणजेच माझ्या भाच्याचं बारसं. तर त्याचीच तयारी ते आम्ही करत आहोत. तयारी सर्वपणे झालेलीच आहे, थोडी बस बाकी आहे. आणि आता मी सुरुवात करू त्याला पाळण्यात वगैरे टाकायला, पाळणे बनायला. तर इथे जास्त बाया नाही, एकच बाई आहे जी पाळणा वगैरे म्हणणार आहे. तर इथे आता आम्ही तयारी करतो आहे. तयारी तर ऑलमोस्ट झालेलीच आहे, पण थोडी बहुत जी होती ती आता करून घेतो. आणि त्याच्याकरता 5 जणी हव्या असते. तर त्यांना आता 5 जणींना स्टेजवर वगैरे बोलावून त्याची तयारी करून घेऊ, म्हणजेच पाळण्यात घालायची तयारी करू आम्ही आता. तर कोणाकोणाकडे अशा पद्धतीने केल्या जाते मला कमेंटमध्ये नक्की सांगाल, कारण की खूप जणांकडे काही पद्धती वेगळ्या असतात. तर माहिती नाही कोणाकोणाला कशा असतात. पण आता बघू शकता तुम्ही, राम घ्या, लक्ष्मण घ्या, असं आधी आपण वरवंट्याला म्हणत असतो. त्याला आधी कपडे वगैरे घालून देतो, त्याला काजळाचा टिका वगैरे लावून देत असतो आणि आधी त्याचंच नाव ठेवून घेत असतो आपण, त्यालाच पाण्यात टाकतो आणि नंतर बाळाला टाकल्या जाते. तर तसंच इथे आमचं सुरू होतं. बाळाला वगैरे नंतर टाकलं, पण आधी सर्वात वरवंट्याला आम्ही पाण्यामध्ये टाकलं आणि त्यालाच 5 जणी हलवतात आधी. तर आम्ही ते करून घेतलं आणि ते वगैरे झालं की नंतर आम्ही बाळाला टाकू.
तर इथे पाळणा वगैरे म्हणून झाल्यानंतर छान मी असं बाळाचं नाव ठेवलं इथे आम्ही युवी नाव ठेवलं इथे बाळाचं. तर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगाल. आणि मला बहीण वगैरे कोणी नाही आहे, मी एकटीच आहे, त्यामुळे हे मीच करते. तर असं छान आम्ही बाळाचं नाव ठेवलं. तर इथे बघू शकता तुम्ही बाळ आमचं किती छान टुकू बघत आहे. बघितलाच असेल तुम्ही, अशा पद्धतीने सुरू आहे इथे भाषेचा कार्यक्रम. शेर का नाही घेतली, शेर का नाही घेतली. तर माझ्या मुलीला भूक लागलेली होती, तर ती आता इथे जेवण करत आहे. जास्त वेळ झाला नव्हता, सायंकाळची वेळ होती, तर पण तिला भूक लागून गेली. तर म्हटलं सर जेवण करतो. कार्यक्रम वगैरे आटोपल्यानंतर आम्ही सर्वांनी छान फोटो काढले आहे. हे माझी वहिनी, माझा भाऊ, आम्ही दोघं, माझ्या मुली वगैरे आणि हा माझा भाचा वगैरे, आम्ही सर्वांनी मिळून छान फोटो वगैरे काढल्या. आणि असा झाला आमचा हा आजचा कार्यक्रम. फोटोशूट वगैरे झालं, त्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि आता झाले होते 8:30 आणि आता मला निघायचं होतं, कारण बराच लांबचा प्रवास होता. त्यानंतर आम्ही निघालो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला मग मंडळी, सर्वांना गुड नाईट.